नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. पीक विमा 2023-24चा असो किंवा त्याच्याही आधी किंवा 24चा देखील आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्याचा बहुतेक शेतकरी विचारत होते की कधी मिळेल त्याचा अपडेट काय आहे. काही शेतकऱ्यांना मिळत होता तर काहींना मिळत नव्हता आणि म्हणूनच बहुतेक शेतकरी चिंतेमध्ये होते आणि म्हणूनच आता जे काही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं तिथे आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनाची दखल आता शासनाकडनं घेण्यात आली आहे, असं जे काही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे काही महत्त्वाचे नेते होते म्हणजेच बाळासाहेब फटांगणे यांनी सांगितलं की आमचं जे काही आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाला शासनाकडून प्रतिसाद मिळाला आणि हे जे काही प्रतिसाद मिळाल्यानंतर आता येथील शेतकऱ्यांना जो काही पीक विमा आहे तो पीक विमा वाटपास सुरुवात झाली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता जे काही आपले अहिल्यानगरचे शेतकरी असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगावं की त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात झाली आहे का. कारण की आपल्याला ही बातमी आली आहे की त्यांच्याकडनं जे काही आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या धर्तीवर आता शासनाकडनं हे जो काही पीक विमा होता उर्वरित तो शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करण्यात आलेला आहे. आता हा तर झाला अहिल्यानगरमधील शेतकऱ्यांचा. आता याच्यामध्ये परत जे काही यील्ड बेस वगैरे असेल, कालच आपण एक व्हिडिओ बनवला होता की यील्ड बेस 0 आहे. ओके, तर ते होईल का, तर त्याचं वेटेड असेल किंवा कॅल्क्युलेशन जर त्याचं 0 दाखवत असेल किंवा तुमची पॉलिसी जर रिजेक्ट झाली तर तिथे तुमचा जो काही पीक विमा आहे तो पीक विमा मिळणार नाही, कारण की ते रिजेक्ट दाखवणार आहे. पण जर 0 जरी असेल, यील्ड बेस 0 जरी असेल तरी तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे डिपॉझिट होतील. थोडा टाईम जाईल पण होतील. आता बहुतेक शेतकरी म्हणतात की किती टाईम जाईल. बघा, आता किती टाईम जाईल ते तर नाही सांगता येणार, पण लवकरात लवकर जे काही शासन आहे हे शासन खूप तत्पर आहे. आपण याच्याही आधी बोललो, खूप ते म्हणजे रात्रंदिवस 24 तास काम करणारं शासन आहे, म्हणून ते थोडा उशीर घेते असंच आपल्याला इथे बघावं लागणार आहे. ओके, तर हे जे काही अहिल्यानगरचा अपडेट होता की त्यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट व्हायला सुरुवात झाली. ओके, आता हा कुठला पीक विमा आहे, तर हा 2023-24 वर्षातील जो काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 2023-24चा अजून आलेला दिसत नाही आहे संपूर्ण शेतकऱ्याच्या. पण 24मध्ये जे काही मिड टर्मचा पीक विमा होता, ओके, मिड टर्म आणि जो काही अग्रिम तर नव्हता, ओके, पण मिड टर्मसाठी जे काही शेतकरी पात्र झाले होते तो त्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट व्हायला सुरुवात झाली. याच्यानंतर जे काही यील्ड बेस वगैरे 0 आहे ते काढणी पश्चात जो काही प्रयोग आहे त्याच्या जे काही त्यांची अट आहे त्याच्या आधारे तो शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होईल. मित्रांनो, अशाच माहितीसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.